दोन बैठका पार पडल्या सिडकोची खास करून याच्यावरती काही प्रस्ताव पाठवण्याचं ठरवलेलं आहे. शेतकरी काय म्हटले, तुम्ही त्याच्यावरती काय जिल्हा प्रशासन काय म्हणत आहे? मुळामध्ये जालन्यामध्ये सिडकोचं आम्ही स्वागतच केलेलं आहे, परंतु शेतकऱ्यांच्या जमिनीवर नांगर फिरवून नाही, जे मूळ शेतकरी आहेत त्या मूळ शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी मी शेतकऱ्यांना या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. सिडको हे 247 हेक्टरमध्ये या ठिकाणी होतं. 200 हेक्टरच्या लोकांनी संमती दिलेली आहे. उर्वरित ज्या लोकाला येलो झोनचे रहिवाशी प्रमाणे पैसे मिळालेत त्याचप्रमाणे या 46 हेक्टरला पैसे मिळावेत अशा प्रकारची मागणी मी माननीय जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी, सिडकोचे अधिकारी आणि SDO यांच्याकडे ही मागणी केलेली आहे आणि त्यांना पॉझिटिव्हली प्रस्ताव वर शासनाकडे पाठवायला सूचित केलेलं आहे. माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी हा प्रस्ताव तातडीनं 2-3 दिवसामध्ये तयार करतील आणि सिडको आणि महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव जाईल. मला खात्री आहे की वरच्या पातळीवर हा प्रश्न मी सोडू शकेल. खाते वाटप झाले, पालकमंत्री पदाचं काय? समृद्धी महामार्गाच्या संदर्भामध्ये जालना नांदेड खरं तर या शेतकऱ्यांना 12 लाख रुपये एकर अशा प्रकारचे दर काही लोकांना निघाले, काही लोकांना 14 लाख रुपये एकरचे दर निघाले. त्याच गावामध्ये 1 कोटी रुपयाचे खाजगी दर आहेत आणि मग 12 लाख रुपयाने कोण त्या ठिकाणी जमीन देणार आहेत? ही सत्य परिस्थिती शेतकऱ्यास माननीय जिल्हाधिकारीसमोर या ठिकाणी या ठिकाणी मी मांडली. मला असं वाटतं की याचाही रिपोर्ट तातडीनं सरकारला पाठवा, वस्तुनिष्ठ रिपोर्ट सरकारला पाठवा अशा प्रकारची सूचना मी या बैठकीमध्ये मांडली आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर माननीय एकनाथ शिंदेसाहेब या विभागाचे मंत्री यांच्याकडं शेतकऱ्यासह एक बैठक मी तातडीनं बोलायला लावतो आणि यावरसुद्धा तातडीनं निर्णय या ठिकाणी घेऊ. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल आपण या ठिकाणी बोललो होतो. आता मंत्रिमंडळ विस्तार झाला, खाते वाटप झालं आणि माननीय मुख्यमंत्र्याचा तो अधिकार आहे, त्या अधिकाऱ्याने त्यांनी ते केलेलं आहे. पालकमंत्री महोदय तातडीनं नेमण्यात येतील. हा संपूर्णतः अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आहे. मला निश्चितपणे असं वाटेल की जालन्याचं पालकमंत्री शिवसेनेला दिलं पाहिजे, हा तर साहजिक भाग आहे. पण जे मुख्यमंत्री देतील तो आम्ही स्वीकार करू. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अतुल सावे यांच्या पालकमंत्री पदाला विरोध केला, त्याची मला कल्पना नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.